28 जानेवारी 2026 सकाळची वेळ. महाराष्ट्राच्या राजकारणात सकाळी सकाळी एक बातमी येते आणि आणि सगळा महाराष्ट्र सुन्न होतो. हो, बातमीच तशी होती. बातमी होती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेऊन जाणारे खासगी विमान बारामती विमानतळावर अपघातग्रस्त झालं. आणि या घटनेत अजित पवारांसह 6 जणांचा दुर्दैवी अंत झाला. आज आपल्याकडे असलेल्या स्रोतांच्या आधारे आपण याच घटनेच्या खोलात जाणार आहोत. म्हणजे अपघात कसा झाला, त्यामागची तांत्रिक कारणं काय होती, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या घटनेने महाराष्ट्राच्या राजकारणात जी पोकळी निर्माण केली आहे तिचा नेमका अर्थ काय आहे. हो, कारण ही केवळ एक विमान दुर्घटना नाहीये. अगदी आपल्या स्रोतांमधून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की या घटनेने अनेक गंभीर आणि खंफ प्रश्न उभे केले आहेत. जसे की व्हीव्हीआयपी प्रवासाचे नियम, खासगी विमान कंपन्यांची सुरक्षा तपासणी आणि आपल्या लहान शहरांमधल्या विमानतळांची अवस्था. या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. त्यामुळे आज आपण फक्त काय घडलं हे नाही, तर ते का घडलं आणि त्याचे परिणाम काय होतील याचा सविस्तर आढावा घेऊ. चला तर मग सुरुवात करूया त्या सकाळच्या शेवटच्या काही मिनिटांपासून. नेमकं काय घडलं होतं? आपल्या स्रोतांनुसार सकाळी 7:45च्या सुमारास म्हणजे 7:45 मुंबई विमानतळावर VTSSK हे बॉम्बार्डियर लिअरजेट 45 विमान. हो, या विमानाची तयारी सुरू झाली, सगळी तपासणी झाली आणि सकाळी 8:10 विमानाने बारामतीसाठी उड्डाण घेतलं. सुरुवातीला तर सगळं ठीक होतं नाही का? हो, सुरुवातीचा अर्धा तास सगळं काही अगदी सुरळीत होतं. विमान व्यवस्थित हवेत होतं. एअर ट्रॅफिक कंट्रोल म्हणजे ATC सोबत संपर्कही व्यवस्थित होता. आणि मग साधारण 8:40 विमान बारामती विमानतळाजवळ पोहोचलं आणि उतरण्याची प्रक्रिया सुरू झाली. इथपर्यंत सगळं ठीक होतं. हो, पण त्यानंतरच्या फक्त 5 मिनिटात सगळं चित्र बदललं. आणि इथेच गोष्टी गंभीर व्हायला लागतात. 8:43 म्हणजे लँडिंगच्या फक्त 2 मिनिटं आधी काहीतरी विचित्र घडलं. हो, स्रोतांमध्ये त्यासाठी अनस्टेबल अप्रोच असा शब्द वापरला आहे. याचा नेमका अर्थ काय सामान्य श्रोत्यांसाठी? अनस्टेबल अप्रोच म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर विमान उतरताना ज्या स्थितीत असायला हवं तसं नव्हतं. धावपट्टीच्या सरळ रेषेत येताना विमानाचा वेग, उंची आणि दिशा या तिन्ही गोष्टींमध्ये ताळमेळ नव्हता. अगदी विमान अस्थिर होतं, हेलकावे खात होतं. कोणत्याही वैमानिकासाठी ही एक धोक्याची घंटा असते. आणि त्याच वेळी प्रत्यक्षदर्शींनी एक मोठा आवाज ऐकल्याचंही म्हणले. हो, आणि हा आवाज महत्वाचा आहे. मोठा आवाज म्हणजे स्फोटाचा आवाज होता का तो? नाही, स्फोटाच्या आधीचा. हा आवाज इंजिन सर्ज असण्याची शक्यता आहे. इंजिन सर्ज म्हणजे इंजिनमध्ये हवेचा दाब अचानक कमी जास्त झाल्यामुळे आलेला मोठा आवाज. जसं गाडी चालवताना आपण अचानक चुकीचा गिअर टाकला की गाडी कसा घनघर आवाज करते, अच्छा. तसाच काहीसा प्रकार. यामुळे इंजिनची ताकद अचानक कमी होते किंवा इंजिन बंदही पडू शकतं. म्हणजे शेवटच्या 2 मिनिटात विमान अस्थिर होतं आणि त्याच वेळी इंजिनमधूनही एक विचित्र आवाज आला. हो, आणि त्यानंतर जे व्हायचं तेच झालं. ठीक 8:45 बरोबर. धावपट्टीला स्पर्श करण्याच्या अगदी काही सेकंड आधी वैमानिकाचं विमानावरचं नियंत्रण पूर्णपणे सुटलं. आणि ते धावपट्टीवरून घसरलं आणि बाजूच्या मोकळ्या जागेत जाऊन आदळलं. विमानात जे एव्हिएशन टर्बाईन इंधन होतं त्याने लगेच पेट घेतला आणि एका क्षणात आगीचा मोठा लोळ उठला. बचाव पथक पोहोचेपर्यंत ते 8:50 पोहोचले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. हे ऐकूनच अंगावर काटा येतोय. पण प्रश्न हा आहे की अचानक इंजिनमध्ये असा बिघाड का व्हावा? म्हणजे या विमानाच्या मॉडेलमध्येच काहीतरी समस्या होती का? तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडलाय. आता आपण या अपघाताच्या मुळाशी जातोय. हे विमान होतं बॉम्बार्डियर लिअरजेट 45. व्हीआयपी प्रवासासाठी हे एक लोकप्रिय विमान आहे असं ऐकलंय. हो, वेगवान आहे, आरामदायी आहे. पण या मॉडेलचा इतिहास पाहिला तर त्यात एक खूप मोठी धोक्याची सूचना लपलेली आहे. कोणती सूचना? आपल्या स्रोतांनुसार 2003 साली म्हणजे या अपघाताच्या अनेक वर्षापूर्वी अमेरिकेच्या FAA म्हणजे फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन, हो, त्यांनी जगभरातील सर्व लिअरजेट 45 विमानांवर तात्पुरती बंदी घातली होती. बंदी? संपूर्ण मॉडेलवर? पण का? कारण होतं विमानाच्या हॉरिझॉन्टल स्टॅबिलायझर मधील एक गंभीर तांत्रिक दोष. हॉरिझॉन्टल स्टॅबिलायझर म्हणजे? सोप्या भाषेत सांगायचं तर विमानाला हवेत स्थिर ठेवणारा जो मागचा भाग असतो शिफ्टीकडचा, त्यातच एक मोठी गडबड होती. तो भागच कमकुवत होता. अरे देवा. विचार करा, ज्या भागावर विमानाची स्थिरता अवलंबून आहे तो जर दगा देणार असेल तर परिस्थिती किती गंभीर होऊ शकते. म्हणजे विमानाचा पायाच एक प्रकारे डळमळीत होता. आणि या मॉडेलच्या इंजिनबद्दलही काहीतरी नोंद आहे ना आपल्या स्रोतांमध्ये? अगदी बरोबर. या विमानात हनीवेल कंपनीची इंजिन्स होती आणि या इंजिनमध्ये एक अडचण होती ज्याला हाय डेन्सिटी अल्टिट्यूड सेन्सिटिव्हिटी म्हणतात. बापरे, हा खूप मोठा आणि तांत्रिक शब्द झाला. याचा अर्थ काय? सोप्या भाषेत सांगते, जसं उंच डोंगरावर आपल्याला धाप लागते कारण हवा विरळ असते, हो. तसंच या इंजिनला जास्त उंचीवर किंवा उष्ण हवेत पूर्ण क्षमतेने काम करायला त्रास व्हायचा. म्हणजे ऐन वेळी इंजिनची ताकद कमी होऊ शकते किंवा ती दगा देऊ शकतं. अच्छा, म्हणजे एकीकडे स्टॅबिलायझरचा जुना प्रॉब्लेम आणि दुसरीकडे इंजिनची ही कमजोरी. बरोबर. म्हणजे विमानाच्या मॉडेलमध्येच आधीपासून काही धोके होते. पण ही तर फक्त सुरुवात होती, कारण यातली खरी आणि सर्वात धक्कादायक गोष्ट तर हो, विमान चालवणाऱ्या कंपनीच्या इतिहासात लपलेली आहे. कोणती कंपनी होती ही? ही गोष्ट आपल्या स्रोतांमधून जी समोर आली आहे ती अविश्वसनीय आहे. हे विमान VSR एव्हिएशन नावाची दिल्लीची एक कंपनी चालवत होती. VSR एव्हिएशन. आणि धक्कादायक साम्य हे आहे की 14 सप्टेंबर 2023 रोजी म्हणजे या अपघाताच्या फक्त 2.5-3 वर्षांपूर्वी ह्याच VSR एव्हिएशन कंपनीचं याच मॉडेलचं म्हणजे लिअरजेट 45 हेच दुसरं विमान नाही. VTDB मुंबई विमानतळावर पावसात उतरताना कोसळलं होतं. एक मिनिट थांबा. म्हणजे तुम्ही म्हणताय की ज्या कंपनीचा काही वर्षांपूर्वीच अपघात झाला होता त्याच कंपनीला देशाच्या उपमुख्यमंत्र्यांना घेऊन जाण्याची परवानगी होती? हो,
हे कसं शक्य आहे? यावर कोणाचंच नियंत्रण नसतं का? हाच तर सर्वात मोठा आणि गंभीर प्रश्न आहे. तो मुंबईतला अपघातही काही छोटा नव्हता. विमान धावपट्टीवरून घसरून त्याचे 2 तुकडे झाले होते. 2 तुकडे? हो, आणि 8 लोक जखमी झाले होते. एकाच ऑपरेटरच्या एकाच प्रकारच्या विमानाच्या बाबतीत असे गंभीर अपघात वारंवार होणं हा योगायोग असू शकत नाही. नाहीच. हे थेट त्यांच्या देखभालीच्या पद्धतींवर म्हणजे मेंटेनन्सवर आणि वैमानिकांना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणावर म्हणजे ट्रेनिंगवर खूप मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करतं. ही माहिती खरंच हादरवणारी आहे. म्हणजे प्रवाशांना हे माहितही नसतं की ते ज्या विमानात बसले आहेत त्याचा आणि त्याच्या ऑपरेटरचा इतिहास इतका गंभीर असू शकतो. बरोबर. या अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार वय 66 यांच्यासह मुख्य वैमानिक सुमित कपूर, सहवैमानिक शांभवी पाठक, सुरक्षा रक्षक विदित जाधव, पीए पिंकी माळी आणि आणखी एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. आपल्या श्रोत्यांमध्ये एक वाक्य आहे, ही केवळ संख्या नाही तर उद्ध्वस्त झालेली कुटुंब आहेत. नक्कीच. आणि या मानवी हानीच्या पलीकडे महाराष्ट्राच्या राजकारणावर झालेला आघात खूप मोठा आहे. हो, अजित पवारांचं निधन ही एक मोठी राजकीय पोकळी निर्माण करणार आहे. महायुती सरकारमध्ये त्यांचं स्थान एका संकटमोचकाचं होतं. प्रशासनावर त्यांची जबरदस्त पकड होती. दादा म्हणून ओळखलं जायचं त्यांना. एक दरारा होता. आणि सहकार क्षेत्रात तर त्यांना कोणी आव्हान देऊ शकत नव्हतं. त्यांचा संपूर्ण प्रवासच थक्क करणार आहे. 1982 साली एका सहकारी साखर कारखान्याच्या बोर्डापासून सुरुवात करून ते राज्याचे उपमुख्यमंत्री बनले. आणि त्यांची कामाची पद्धत, त्यांची निर्णय घेण्याची क्षमता याबद्दल त्यांचे विरोधकी बोलायचे. आणि म्हणूनच ही घटना अशा वेळी घडली ज्यावेळी त्यांची सर्वात जास्त गरज होती. हो, 5 फेब्रुवारी 2026 पासून राज्यात 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका होत्या. म्हणजे एक मिनी विधानसभा निवडणूकच होती ती. अगदी. आणि बारामती तर त्यांचा बालेकिल्ला. ही निवडणूक त्यांच्या गटासाठी एक प्रतिष्ठेची लढाई होती. निवडणूक आयोगाने त्यांच्या गटाला खरा राष्ट्रवादी पक्ष म्हणून मान्यता दिल्यानंतरची ही पहिलीच मोठी परीक्षा. बरोबर. आणि ते त्याच कामासाठी बारामतीला निघाले होते. त्यांच्या 4 मोठ्या प्रचारसभा होत्या. म्हणजे एका राजकीय मोहिमेवरच निघाले होते ते. हो, आणि त्यांच्या जाळ्याने फक्त निवडणुकीच्या तोंडावरच नाही तर पक्षाच्या भविष्यावरच एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. पक्षाची धुरा आता कोण सांभाळणार? त्यांच्या इतका करिश्मा आणि प्रशासकीय अनुभव असलेला दुसरा नेता कोण? या एका घटनेने संपूर्ण राजकीय समीकरणच बदलून टाकलं आहे. आता या सगळ्या का आणि कसच्या उत्तरासाठी सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत अपघाताच्या चौकशीकडे. ही चौकशी DGCA आणि AAIB या 2 मोठ्या संस्था करत आहेत. आता या 2 संस्थांमध्ये नेमका फरक काय आहे? हा चांगला प्रश्न आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर DGCA म्हणजे एक प्रकारे विमानांची RTO, अच्छा. जी नियम बनवते, परवाने देते आणि सगळ्यांवर देखरेख ठेवते. तर AAIB म्हणजे एअर ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो ही अपघातांची CBI आहे. ओके. त्यांचं काम फक्त आणि फक्त अपघात का आणि कसा झाला याच्या मुळाशी जाऊन तपास करणं हेच असतं. ते कोणाला दोषी ठरवत नाहीत. तर भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी काय करायला हवं याच्या शिफारसी करतात. अगदी बरोबर. आणि या तपासात त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचा पुरावा कोणता असेल? त्यांचा सगळ्यात मोठा पुरावा असेल ब्लॅक बॉक्स. जो खरं तर काळा नसतो. नाही, तो गडद नारंगी रंगाचा असतो, जेणेकरून तो अपघाताच्या ठिकाणी सहज सापडावा. आणि त्यात काय असतं? त्यात 2 महत्त्वाच्या गोष्टी असतात. एक म्हणजे फ्लाईट डेटा रेकॉर्डर FDR आणि दुसरा म्हणजे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर. म्हणजे नक्की काय? FDR म्हणजे विमानाची डायरी. विमानाच्या प्रत्येक हालचालीची, वेगाची, उंचीची, इंजिनच्या स्थितीची सगळ्याची नोंद त्यात असते. आणि CVR? CVR म्हणजे कॉकपिटमधला एक मायक्रोफोन, जो वैमानिकांमधला शेवटचं संभाषण, त्यांनी ATCशी काय संवाद साधला किंवा कॉकपिटमध्ये आलेले कोणतेही असामान्य आवाज, जसं तो मोठा आवाज, ते सगळं रेकॉर्ड करतो. म्हणजे शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं हे आपल्याला यातूनच कळू शकतं. हो. पण ही चौकशी केवळ ब्लॅक बॉक्स पुरती मर्यादित नसेल, ती काही मोठ्या आणि अधिक मूलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधतीये, नाही का? अगदी बरोबर. आणि हे प्रश्न केवळ या एका अपघातापुरते मर्यादित नाहीत, तर संपूर्ण व्यवस्थेबद्दल आहेत. पहिला प्रश्न तर त्या VSR एव्हिएशन सारख्या कंपन्यांबद्दल आहे. ज्या कंपन्या ठरलेल्या वेळेपत्रकाप्रमाणे विमानं चालवत नाहीत, म्हणजे ज्यांना नॉन शेड्यूल्ड ऑपरेटर म्हणतात, त्यांच्या सुरक्षेची तपासणी किंवा सेफ्टी ऑडिट अधिक कडक व्हायला हवं का? कारण त्यांच्यावर नियमित विमान कंपन्यांइतकं लक्ष नसतं. बरोबर. आणि दुसरा प्रश्न बारामतीसारख्या विमानतळांच्या क्षमतेबद्दल आहे. म्हणजे तिथल्या सुविधांबद्दल. बारामतीसारख्या प्रादेशिक विमानतळांवर पुरेशी अग्निशमन सुविधा होती का? कारण विमानाच्या इंधनामुळे लागलेली आग इतकी भीषण होती की ती विझवणं खूप कठीण झालं. जर तिथे अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणा असती तर कदाचित विमानाचे अवशेष वाचवता आले असते, ज्यामुळे तपासात अधिक मदत झाली असती. हे असं आहे की तुम्ही एक मोठा हायवे बांधलाय, पण त्यावर रुग्णवाहिकेची सोयच नाहीये. बरोबर. आणि तिसरा प्रश्न तर थेट VVIP सुरक्षेशी संबंधित आहे. VVIP व्यक्तींच्या खासगी विमान प्रवासासाठी सरकारी नियम अधिक कडक करण्याची गरज आहे का? कोणत्या कंपनीचं विमान वापरायचं, त्याचा इतिहास काय आहे याची तपासणी करणारी काही यंत्रणा असायला हवी की नाही? आणि चौथा पण तितकाच महत्त्वाचा प्रश्न MADC सारख्या संस्थांच्या जबाबदारीबद्दल आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी. बारामती विमानतळ नुकतंच MADC कडे हस्तांतरित झालं होतं. तर अशा विमानतळांची देखभाल करण्याची त्यांची जबाबदारी आणि त्यासाठीचे नियम काय आहेत? हे सगळे प्रश्न या दुर्घटनेच्या निमित्ताने ऐरणीवर आले आहेत. आणि यावर दीर्घकालीन उपाययोजना करणं गरजेचं आहे, नाहीतर अशा घटनांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर या सगळ्या स्रोतांचा आढावा घेतल्यावर एक गोष्ट सूर्यप्रकाशासारखी स्पष्ट होते. काय? की बारामती विमान अपघात ही केवळ एक दुर्दैवी घटना नव्हती. यामागे एका विशिष्ट विमान मॉडेलचा वादग्रस्त तांत्रिक इतिहास, विमान चालवणाऱ्या कंपनीची अत्यंत संशयास्पद पार्श्वभूमी आणि कदाचित आपल्या व्यवस्थेतील काही त्रुटी, अशा एकामागे एक अनेक चुकांची साखळी असू शकते. बरोबर. आणि या घटनेने महाराष्ट्राच्या राजकारणात जी पोकळी निर्माण केली आहे ती लवकर भरणारी नाही. त्याचे पडसाद आपल्याला येणाऱ्या काळात निश्चितच दिसतील. DGCA आणि AAIBचा
अंतिम अहवाल अपघाताचे नेमकं कारण स्पष्ट करेलच. पण त्यातून जे काही समोर येईल ते आपल्या व्यवस्थेला आरसा दाखवणार असेल. नक्कीच ही एक अशी घटना आहे जिने केवळ एका मोठ्या नेत्यालाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला हादरावून सोडलं आहे. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न मागे राहतो. कोणता? आपल्या स्रोतांमधील सर्व माहिती एकत्र केल्यावर हा केवळ एका मोठ्या नेत्याचा अपघाती मृत्यू वाटतो की महाराष्ट्राच्या राजकारणातील एका युगाचा अंत आणि एका नव्या अनिश्चित पर्वाची सुरुवात? याचं उत्तर येणारा काळच देईल.